महाराष्ट्रातली जी लोक बघतायत आज, ह्या पोरांचा दोष काय आहे की ज्याचा आई आणि वडील त्यांनी कुणाच्या वाढल्या पाचोळ्यावरती पाय दिला नाही, त्याच्या डोक्यामध्ये सकाळी 6 वाजता तुम्ही ग्रहण करताय, त्याच्या आईच्या आतड्यात पाय घालताय. या पोरांची काय चूक आहे सगळं? सकाळी यांनी त्याला गाडीमध्ये टाकलं, हॉस्पिटलला घेऊन गेले, मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला. आणि मिरजच्या सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत आईचा मृत्यू झालाय. त्या पोरीला माहित नाही. मन असं छिन्न झालं होतं की असाचा प्रसंग सांगलीमध्ये घडलाय. आई विचारलं असतं की बाबा तुला आता कोणी पाहिजे, तुला इंजेक्शन द्यायचं आहे. बाप आला, विचारलं असतं, केला. आता हे तुला जातील, याची चूक काय आहे? त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी सांगावं की ज्यांना वाटतंय आम्ही हिंदू मुसलमान करतोय, ज्यांना वाटतंय की आम्ही मताच्या राजकारणासाठी हे सगळं करतोय, या सगळ्या महाराष्ट्रातल्या त्या विचारवंतांना माझा प्रश्न आहे, या दोघांची काय चूक आहे? त्यांच्या आईची आणि वडिलांची काय चूक होती? आणि त्यांना कशासाठी मारलं, कुठल्या कारणासाठी मारलं? त्यांनी या सगळ्या महाराष्ट्राला सांगावं.